नमस्कार, मी नवनाथ पवार, माजी सैनिक, येपण एपिसोड बुद्रुक येथून. जय मल्हार फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे यावर्षी आपण वृक्षारोपणाचे आयोजन केले आहे. आणि या आयोजनामध्ये आपल्याला श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, त्यानंतर श्री खंडेश्वर सैनिक संघटना आहे. तर या सर्वांचं आपल्याला साथ लाभलेली आहे आणि आज आपण त्या संदर्भात वृक्षारोपण करत आहोत. आज आपल्याबरोबर श्रीमंत राजे पवार घराण्याचे अध्यक्ष आहेत आणि कार्यकर्ते आलेले आहेत. ते स्वतः पुण्यावरून आलेत. 50 झाडांचं त्यांनी नियोजन केलं होतं. झाडं घेऊन आलेत. आता वृक्षारोपण जस्ट झालेलं आहे. तर या सगळ्या मागचा उपक्रमाचा जो हेतू होता तो यावर्षीचा उन्हाळा सर्वांनीच पाहिला आहे. या उन्हाळ्यामध्ये आम्ही असे बसले असताना आमच्या लक्षात आलं की यावर्षी खूपच उन्हाळा वाढलेला आहे आणि प्रत्येक माणसाला एसी घेणं शक्य नाही आहे. तर हा एसी कसा निर्माण करायचा, प्रत्येकासाठी एसी द्यायचा असेल तर आम्हाला वाटलं की वृक्षारोपण हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे ते आमचा गावचा आखाडा परिसर, ज्या ठिकाणी आमची यात्रा उन्हाळ्यामध्ये असते तर त्यावेळेस उन्हाचा खूप त्रास होतो. तर त्यापासून एक वाचवावे म्हणून आपण त्यासाठी वृक्षारोपण चालू केलं या ठिकाणी. त्या व्यतिरिक्त गावाची स्मशानभूमी आहे, त्यामध्ये आपण वृक्षारोपण करतो आहे. आणि रस्ते आहेत गावाला जोडणारे सर्व साईडनी, त्यावरती वृक्षारोपणाचं आपण आयोजन केलेलं आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण 1000 वृक्षांची लागवड करणार आहोत. याची ही सुरुवात आहे. आज आपण 250 झाडांचं वृक्षारोपण केलं आहे. त्या व्यतिरिक्त 200 झाडं आपण मागच्या वेळेस ग्रामपंचायत सहाय्याने लावले होते. असं 1000 झाडं लावायचे आणि ते जगवायचे. त्या सर्वाला आपण ठिबक सिंचन असेल किंवा कंपाऊंड जाळी असेल, हे सर्व नियोजन आपण करत आहोत. धन्यवाद.